तर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळमध्ये नवनवीन प्रयोग केले जातात। आता जनावरांना देखील आयुर्वेदिक पशुखाद्य मिळावं यासाठी गोकुळनं नवीन प्लांट उभा केला आहे। यामध्ये हळद, तुळस, एलोवेरा आदींचा विधानसभेच्या गुरुजी म्हणून तुम्ही आम्हाला पाठवलं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। 1983 मध्ये माझा नंबर D.Ed ला लागला होता असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर मला आठवतं की माझाही नंबर 1983 साली D.Ed ला लागला होता। तेव्हा 10वीं पास हो गया आदमी कि D.Ed हो जाता था। मेरे को 56 से 55 की उम्र हुआ था, नहीं तो मैं भी आज गुरुजी करके यहाँ बैठता था। पण काय तिकडचा गुरुजी सोडला आणि तुम्ही विधानसभेचा गुरुजी म्हणून आम्हाला तिकडे पाठवलं। पण आपल्या आशीर्वादाने कोणत्याही क्षेत्रामध्ये जावं, स्ट्रगल आहे, संघर्ष करा। जीवन ही संघर्षाची यात्रा आहे। सहज काही मिळत नाही, कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही। प्रत्येकाला वाटते की या फील्ड मध्ये गेलेला माणूस समाधानी आहे, तर निश्चितपणाने प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायचा आहे।